आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। आपण 1 किलो गाजर घेतले, धुवून स्वच्छ किसून घेतले। आता आपण हलवा बनवण्यासाठी लागणारे वस्तू आहे तूप, विलायची पावडर, काजू बदाम, साखर 1 वाटी, मनुके, अर्धा लिटर दूध। आता आपण करायला घेऊया। आता आपण कढई गॅसवर ठेवली आहे आणि आता आपण 2 चमचे तूप घालतोय। 2 चमचे तूप। आता आपण त्याला थोडं गरम करून घेऊया आणि मग टाकूया गाजर। आता आपलं तूप गरम झालेलं आहे। आता त्यात आपण काजू बदाम फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे आपले काजू आणि बदाम 2 मिनिटात भाजून झाले। आता आपण काढून घेतोय। त्याच तुपात आपण गाजराचा किस परतून घेऊया। छान मऊ होईपर्यंत आपण परतवायचं। 5 मिनिटांनंतर आपण टाकतोय त्यात साखर, 1 वाटी साखर आणि अर्धा लिटर दूध। पहिले अशी साखर मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला दूध घालायचं। आता आपण टाकूया दूध आणि बारीक गॅसवर आपल्याला अशा प्रकारे हलवा अर्ध्या तासासाठी शिजवून घ्यायचा आहे। अर्ध्या तासानंतर आपला हलवा रेडी होणार आहे। मग आपण त्यात टाकूया काजू आणि बदाम, मनुके। आता आपण झाकण ठेवूया। अर्ध्या तासानंतर आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। आता आपण टाकूया मनुके, काजू बदाम। आपण कुटून टाकले काजू आणि बदाम आणि थोडी इलायची पावडर। अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे।